नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी घटक व्याकरण उपघटक काव्यगुण याचा परिचय करून घेणार आहोत. काव्यगुण खालील उदाहरणे वाचून त्यातील व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा. पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीमधला कुठला गुण दिसतो बरं? म्हणजे पराक्रम, शौर्य हा गुण त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा, रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. याच्यातून रामरावांचा कोणता गुण दिसतो? तर त्याच्यातील उदारता, औदार्य हे गुण त्या ठिकाणी दिसून येतात. दान केली. तिसरं उदाहरण दिलेलं आहे, पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. या ठिकाणी परोपकाराची भावना दिसून येते, म्हणून परोपकार हा गुण त्या माणसांमध्ये दिसून येतो. पुढचं उदाहरण आहे, संतांनी परोपकार हीच जीवनाची इती कर्तव्यता मानली. जे संत होते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असं म्हटलं जातं. तर संतांनी नेहमी परोपकाराची भावना ठेवली, म्हणून त्या ठिकाणी संवेदनशीलता, परोपकार इत्यादी गुण आपल्याला दिसतात. पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. म्हणजे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी वाईट वाटलं की पक्षाचं जे पिल्लू होतं ते झाडावरून पडून मृत झालं. ते बघून त्याला त्या ठिकाणी दया आली, करुणा निर्माण झाली, म्हणून करुणा हा गुण त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. आपण बघितलं मित्रांनो की व्यक्तीच्या अंगी पराक्रम, उदारता किंवा औदार्य, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणा यासारखे अनेक गुण दिसून येतात. व्यक्तीप्रमाणे काव्यामध्येही काही गुण असतात. अशा गुणांमुळे काव्य हे उठावदार व प्रभावी होण्यास मदत होतं. तर काव्यातील शब्दांची वैशिष्ट्ये बघूया. काव्यगुणामध्ये कोणते शब्द असतात? तर सोपे आणि सुटसुटीत, उच्चारणात सहज सुलभ असे शब्द काव्यामध्ये असतात. त्याच्यानंतर शब्दामध्ये नादमधुरता असते. एकानंतर एक शब्द त्या ठिकाणी नादमय येत असतो. शब्दामध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा आपल्याला काव्यामध्ये दिसून येतो. काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव हा सुद्धा एक काव्याचा महत्त्वाचा त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्य श्रवणीय ठरतात. रसिकांना ती मुखोगत होतात. ती पाठ होऊन जातात. म्हणून त्या ठिकाणी त्या काव्यामध्ये जे गुण असतात त्या गुणांची विभागणी आपल्याला या ठिकाणी करून दिलेली. बघा, ज्या गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते, ज्या गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते, म्हणजे ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते, त्या गुणांना आपण काव्याचे गुण असे म्हणतो. आता व्यक्ती आणि काव्य या दोघांमध्ये कोणकोणते गुण असतात? व्यक्तीची वैशिष्ट्ये आपण बघितली, काव्याची वैशिष्ट्ये हे बघितली. तर व्यक्तीकडे अनेक गुण असतात, तसं काव्यामध्ये सुद्धा काही गुण असतात. विविध गुणांमुळे व्यक्तीचं चरित्र हे आपल्याला खुलून दिसतं. तसं विविध गुणांमुळे काव्यसुद्धा सुंदर व उठून दिसायला मदत होते. व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत करत असते. काव्याच्या गुणांमुळे सुद्धा काव्याला त्या ठिकाणी शोभा प्राप्त होत असते. आता किती प्रकारचे काव्यगुण आहेत? तर 3 प्रकारचे काव्यगुण आहेत. एक म्हणजे प्रसाद, दुसरा माधुर्य आणि तिसरा ओज. त्यापैकी आपण पहिल्या गुणांचा अभ्यास करूया. काव्यगुण म्हणजे काय सगळ्यांना कळलं.
की ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते त्याला काव्याचा गुण असं आपण म्हणतो. मग किती गुण असतात? तर 3 गुण असतात. पहिला आपण बघितला प्रसाद, दुसरा माधुर्य आणि तिसरा ओज. प्रसाद. प्रसाद या शब्दाचा अर्थ होतो सोपेपणा किंवा सुलभता. जे काव्य ऐकल्याबरोबर सहज त्याचा अर्थबोध होतो त्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. जे काव्य आपण ऐकतो आणि ऐकल्याबरोबर लगेच त्याचा अर्थ आपल्याला कळतो त्याला त्या ठिकाणी प्रासादिक काव्य असं म्हणतात. तर प्रासादिक काव्याची वैशिष्ट्य काय आहेत? हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देणारा असतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द हे नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. साधी सोपी सरळ शब्दरचना याच्यामध्ये असते. सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजेच प्रासादिक रचना. उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ, धरतीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली वरे पंघरली माती जशी शाल पांघरली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी आहेत. धरतीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली. जी बी बियाणं शेतकरी पेरतो ती मातीच्या आतमध्ये टाकावे लागतात. त्यासाठी त्या काव्यातून लगेच आपल्याला अर्थबोध होतो म्हणून त्याच्यामध्ये प्रासाद किंवा प्रसाद हा गुण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुसरं एक उदाहरण आहे बघा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगामध्ये एकच खरा श्रेष्ठ अशा प्रकारचा धर्म आहे. तो म्हणजे काय? तर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने वागावे, जगाला प्रेम अर्पावे. आपल्याला एक कविता दिलेली आहे कवयित्री इंदिरा संत यांचं पण एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला प्रसाद म्हणून घेता येईल. पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून, किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अजून एक उदाहरण बघूया. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. म्हणजे प्रासाद म्हणजे काय? तर सोपेपणा, सुलभता. ऐकल्याबरोबर आपल्याला पटकन अर्थ कळतो. त्या ठिकाणी त्या काव्यामध्ये कुठला गुण असतो? तर प्रसाद हा गुण त्या ठिकाणी असतो. काव्याचा दुसरा गुण माधुर्य. माधुर्य या शब्दाचा अर्थच त्या ठिकाणी गोडवा असा होतो. म्हणजे सोप्या शब्दामध्ये कोमल मृदू वर्ण शब्द ऐकायला मधुर व गोड वाटून ते काव्य गुणगुणावेसे वाटते त्याला त्या ठिकाणी माधुर्य हा गुण आपल्याला दिसून येतो. अनुप्रासिक अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली असते. माधुर्य गुणाची वैशिष्ट्य काय आहेत? तर एक, मृदू वर्णाचा वापर. म्हणजे अतिशय मधुर गोड अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात. काही लोक बघा बोलताना इतकं गोड बोलतात की असं वाटतं की जणू त्यांच्या तोंडातून साखर पडते की काय. तशाच प्रकारचं काही काव्य असतं ते आपल्याला गुणगुणावं असं वाटतं, ऐकावं असं वाटतं. त्यामध्ये माधुर्य हा गुण आपल्याला दिसून येतो. दुसरं वैशिष्ट्य माधुर्य गुणाचं, अनुस्वार रस्व शब्द इत्यादीमध्ये कर्ण मधुरता येते. म्हणजे कानांना अतिशय गोडवा वाटतो. तिसरं वैशिष्ट्य, रचनेतील गोडव्यांमुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळत असतो. चौथं वैशिष्ट्य, या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतं. म्हणजे आपलं मन त्या ठिकाणी गुंतून जातं. ते काव्य आपल्याला ऐकावंसंच वाटत असतं. त्या ठिकाणी काव्याचा हा दुसरा गुण माधुर्य दिसून येतो. उदाहरण बघा. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरुनी ऊन पडे. कवी बालकवीची ठोंबरे यांची ही कविता आहे श्रावण महिन्यावर आधारित. ते गाणं लागलं, ती कविता आपण ऐकत बसलो की आपल्याला असं वाटतं की जणू काही ऐकतच राहावं. म्हणजे अतिशय गोड मधुर अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर दुसरं एक उदाहरण बघूया. अनोळख्याने ओळख कशी गतजन्मीची द्यावी सांग. म्हणजे ऐकताना ते आपल्याला कानाला मधुर वाटतं. किंवा हुबी राहून दारात तुझ्या संगती बोलेन सका रमला शेतात त्याचे कौतुक करेल. प्राणसई या कवितेतली ही ओळ आहे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली. किंवा गडद निळे जलद भरून आले. यासारख्या ज्या कवितेच्या ओव्या आहेत त्या आपल्याला सतत गुणगुणाव्याशा वाटतात, ऐकाव्याशा वाटतात. म्हणजे गोडवा त्यातून जाणवतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काव्याचा दुसरा गुण दिसून येतो, तो म्हणजे माधुर्य. कारण माधुर्य या शब्दाचा अर्थ काय होतो? तर गोडवा. आता काव्यामध्ये असणारा तिसरा गुण ओझ.
ओज. ओज म्हणजे आवेश, उत्साह व जोमदारपणा. कठोर वर्ण, संयुक्त व्यंजने यांच्या वापरातून काव्याला जोमदारपणा निर्माण करून अंगात वीरश्री संचारते. म्हणजे जे काव्य ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये अभिमानाची भावना निर्माण होते, शौर्याची भावना निर्माण होते. वीर व रौद्र रस या काव्यामध्ये असतो. याची वैशिष्ट्य जर आपण बघितली तर या काव्यगुणामध्ये अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. त्यानंतर हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक असा ठरणारा असतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होताना दिसून येतो. आणि चौथं वैशिष्ट्य, या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो. उदाहरणार्थ, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. ही कविता आपण ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये शौर्याची भावना निर्माण होते की शत्रूविषयी आपण आता रान उठवलं पाहिजे, आता थांबून चालणार नाही. किंवा दुसरं एक उदाहरण, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. किंवा हे अभय रक्तरंजिते सृजन पूजिते श्री स्वतंत्रते भगवती. यासारख्या काव्य ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये शौर्याची भावना निर्माण होते. किंवा कुसुमाग्रजांची एक कविता, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधुनी वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले. या आवाहन कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी चीनी लोकांनी भारतावरती आक्रमण केल्यानंतर भारतीय जनतेला आवाहन केलं होतं की तुम्ही भारत मातेचे सुपुत्र आहात, तुम्ही या चीनांविरुद्ध त्या ठिकाणी युद्धासाठी सज्ज व्हा, कारण तुमचे खडक काजळी घोटून मनगट बाहू तळलेले आहेत, तुमचे कडे कपारीमध्ये जे काही वनवे आहेत ते तुमच्या उडामध्ये दळलेले आहेत, आणि काबूल कंदहारपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांनी जो काही शौर्य गाजवलं होतं ते अफगाणिस्तानातील काबूल कंदहारपर्यंत त्या ठिकाणी त्याची विजयाची पताका फडकवली होती. म्हणून अशा प्रकारचं काही काव्य ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जोशाची भावना निर्माण होते. त्यावेळेला त्या ठिकाणी ओज गुण असतो. तर अशा प्रकारे काव्यामध्ये प्रसाद, माधुर्य, ओज या 3 गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. धन्यवाद.